हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आय होप की सगळेजण खूप छान पद्धतीने अभ्यास करतात आणि तुमचा अभ्यास खूप व्यवस्थित झालेला आहे आणि तुम्हाला अजिबात भीती वाटत नाही आहे. भीती वाटत असेल तर शांत राहा, डीप ब्रीथ करा आणि असं म्हणा स्वतःला की मला सगळं येतं आहे आणि मी पेपर खूप छान सॉल्व करणार आहे. सो आता आपण येऊया आपल्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 मधला सी. ऑलरेडी आपण क्वेश्चन नंबर 1 मधला ए, क्वेश्चन नंबर 1 मधला B1, B2 कव्हर केला आहे. अनसीन पॅसेज कव्हर केलेला आहे आणि आता आपण आहोत क्वेश्चन नंबर 2 सी वरती. प्रत्येक क्वेश्चनवरती मी व्हिडिओ अपलोड करते आणि आय होप की तुम्ही तो पाहताय. ठीक आहे. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन बँकमधला आहे, त्याच्यामुळे प्लीज नीट फोकस करा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला सांगितलेलं आहे की माइंड मॅप तयार करायचा आहे ब्युटी ऑफ कलर्स या टॉपिकवरती. माइंड मॅप 3 मार्क्ससाठी असतं. माइंड मॅपमधले डूज काय आहेत, डोंट्स काय आहेत, हे मी डेडिकेटेड व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मिळेल. आता आपण डायरेक्टली क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. डोंट वरी, तुम्हाला मी इथे पण ते रूल सांगणार आहे. सो पुन्हा तो व्हिडिओ पाहायची गरज नाही आहे. प्लीज डोंट वेस्ट युअर टाईम. इवन माझाच व्हिडिओ असला तरी पण, बट इट्स ओके. तुमचा वेळ आता सध्या खूप महत्त्वाचा आहे. सो ब्युटी ऑफ कलर्स. आता माइंड मॅप करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो टॉपिक इथे दिला असेल तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन असला पाहिजे. तो मेन सेंटरमध्ये आला पाहिजे किंवा त्याच्यापासून सगळ्या ब्रांचेस निघाल्या पाहिजेत. आता माइंड मॅप करताना आपण असे काही माइंड मॅप्स करू शकतो. आपण असे माइंड मॅप्स पण करू शकतो याला एका कोपऱ्यात घेऊन, पण याच्यामधून सगळे ब्रांचेस निघाले पाहिजेत जो आपला मेन टॉपिक असेल त्याच्यामधून. सो आता ब्युटी ऑफ कलर्स आहेत. मी मध्येच असा एक स्क्वेअर रेक्टँगल बनवते आणि इथे मी लिहिणार ब्युटी ऑफ कलर्स. तुम्हाला पूर्ण लिहायचे. मी काहीतरी अंडगुंड लिहिलंय, बट तुम्हाला मात्र पूर्ण लिहायचं आहे. तुम्ही कुठला आकार निवडायचा, कसा शेप निवडायचा, त्याला शेडिंग करायचं की नाही करायचं, हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला जे काही कराल ते थोडंसं म्हणजे पटकन करण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपण त्यालाच कलरिंग आणि शेडिंग करत बसू. त्याच्यामुळे पटापट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पेन्सिलने ड्रॉ करायचं की पेनने ड्रॉ करायचं, असा कुठलाही रूल नाही आहे. तुम्हाला ज्याने ड्रॉ करायचं त्याने तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे, इंग्लिशमध्ये. आणि या क्वेश्चनला पर्टिक्युलरली असा रूल नाही आहे. पॉसिबल असेल तर शक्यतो पेनानेच ड्रॉ करा, पण अगदीच असं वाटते की खूप कसं तरी दिसतंय तर पेन्सिलने ड्रॉ केलं तरी पण चालेल. पेपर चेक केला जाणार नाही वगैरे असं काहीही नाही आहे. ठीक आहे. सो कशानेही ड्रॉ करा, ड्रॉ करण्याचे मतलब आहे. सो आता इथे ब्युटी ऑफ कलर्स आपण मध्ये लिहिणार. असे ब्रांचेस ड्रॉ करायचे आहेत. किती करायचे आहेत? आता तुमच्या जर या ब्रांचेस मेन ब्रांचेस असतील आणि तुम्ही याला अजून पुढे सब ब्रांचेस करणार असाल तर 4 सफिशियंट आहे. पण तुम्हाला जर आता या ठिकाणी कुठेही सब ब्रांचेस करण्यासाठी नाही आहे, तर तुम्हाला 6 ब्रांचेस तरी मॅक्सिमम नाही, मिनिमम 6 ब्रांचेस तरी तुम्हाला दाखवायच्या आहेत. सो या ठिकाणी मी सब ब्रांचेस नाही करणार आहे. सो मी 6 ज्या माझ्या मेन ब्रांचेस आहेत त्या मी ते दाखवलेल्या आहेत. आता ब्युटी ऑफ कलरमध्ये काय काय लिहू शकतो आपण, म्हणजे ब्युटी ऑफ कलर्स नेमकं काय आहे, कसं आपण त्याला डिफाईन करू शकतो. तर ब्युटी ऑफ कलर्स आपले वेगवेगळे मूड्स दाखवतं. सो आपण लिहू शकतो एक्सप्रेस मूड्स. ओके, एक्सप्रेस मूड्स म्हणजे कधी कधी त्या त्या मूडनुसार आपण तो कलरचे कपडे वगैरे घालतो किंवा तसं काहीतरी त्या कलरप्रमाणे करतो. ठीक आहे. सो एक्सप्रेस मूड्स, आपले मूड्स एक्सप्रेस करू शकतो. ब्युटी ऑफ कलर्सचा आपल्या इमोशन्सवरती पण इम्पॅक्ट पडू शकतो. सो इम्पॅक्ट, आय होप की मी काय लिहिते ते कळतंय तुम्हाला. इमोशन्स, TIONS. ओके, इम्पॅक्ट इमोशन्स, आपल्या इमोशन्सवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की कलर्स आपल्या लाईफ म्हणजे आपल्यामध्ये एक जिवंतपणा आणतात. सो ॲड लाईफ, आणि त्याला अजून एक शब्द आहे ॲड लाईफ अँड व्हायब्रन्सी. ओके, ॲड लाईफ अँड व्हायब्रन्सी. सो आपल्या आयुष्यामध्ये एक असं रंग आणण्याचं, आय मीन आपल्या आयुष्यामध्ये एक जिवंतपणा आणण्याचं काम कलर्स करतात. ऑल्सो आपण कलर्सने बऱ्याचशा गोष्टी आयडेंटिफाय करू शकतो. सो हेल्प इन आयडेंटिफिकेशन, कलर्स आपल्याला आयडेंटिफाय करायला हेल्प करतात. हेल्प लिहायचं ना, मी हेल्प लिहिलं. हेल्प सॉरी. आय नो इंग्लिश पेपर आहे आणि मी असं काहीतरी इंग्लिश लिहिलं तर तुम्ही मला असं माराल वगैरे येऊन. तर हेल्प इन आयडेंटिफिकेशन किंवा डिफरन्सिएशन पण चालेल. आयडेंटिफिकेशन. बस हे इरेज नाही झालं पाहिजे, नाहीतर एवढी मेहनत माझी पाण्यात. तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवायचा. हेल्प इन आयडेंटिफिकेशन डन. अजून एक आहे की कलर्स आपल्याला डोळ्याने दिसतात, सो ते व्हिज्युअली अपीलिंग आहेत. ठीक आहे. व्हिज्युअली हा यू आहे. अपीलिंग स्पेलिंग आहे PPE. स्पेलिंग वगैरे चुकलं तर जरा मला माफ करा. ठीक आहे. हां, अजून एक पाहिजे ना. अजून काय करतात कलर्स आयडियाज किंवा मिनिंग्स सिग्निफाय करतात. सो सिग्निफाय
मिनिंग्स. ठीक आहे. सो हे झाले आपल्या 6 गोष्टी आणि एवढ्या सफिशियंट आहेत 3 मार्कांसाठी. तुम्हाला अजून काही सब ब्रांचेस करू शकत असेल तर तुम्ही ते पण करू शकता. अदरवाईज हे ठीक आहे. हवा तर स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. एवढं छान मी नाही लिहिलं आहे, बट जे काही लिहिलं आहे ते असं लिहिलेलं आहे. आणि एक्झाममध्ये मात्र तुम्ही छान पेन्सिल, पट्टी आणि एव्हरीथिंग वगैरे वापरून छान एकदम कलात्मक करा. पण वेळ बघून करा. जास्त याला वेळ द्यायचा नाही आहे. 4 ते 5 मिनिटामध्ये हा प्रश्न उरकला पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहूया सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे की इंडिया इज अ वास्ट कंट्री विथ डिफरंट वेदर पॅटर्न्स ऑब्वियसली आहेत आपल्याकडे. सो प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द सीझन्स वी हॅव इन अवर रिजन बाय गिवन एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज दॅट वी डू इन डिफरंट सीझन. म्हणजे यांनी स्वतःच सब ब्रांचेस पण बनवायला सांगितलेले आहेत. एक तर पहिला आपलं मेन अट्रॅक्शन असणार आहे ते म्हणजे सीझन्स इन इंडिया. हे आपलं मेन हेडिंग असणार आहे आणि हे हेडिंग हेडरमध्ये आलं पाहिजे हे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये 3 सीझनसाठी आपण 3 ब्रांच करूया. पहिलं सीझन घेणार आहोत आपण ऑब्वियसली समर, मग मॉन्सून. आय होप की मी काय लिहिते तुम्हाला कळते, नसेल कळत तर इट्स ओके, मी बोलून दाखवतेच आहे. ठीक आहे. सो समर याला तुम्ही छान असं सर्कल करा, रेक्टँगल करा, वॉटेवर काय पण करा. ठीक आहे. डन. सो हे झाले आपले 3. इथपर्यंत आपलं पहिलं काम झालं आहे, आपण सीझन्स दाखवले. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की एक्झाम्पल्स पण द्यायचे आहेत की आपण त्या सीझनमध्ये काय काय करतो. सो या ठिकाणी तुमचे असे खाली सब ब्रांचेस येतील. आता सब ब्रांचेस पण सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल ज्याच्यामध्ये हवं असेल त्याच्यामध्ये लिहा, व्हेरिएशन दाखवा, काही पण करा. क्रिएटिव्हिटी जेवढी दाखवता येईल तेवढी दाखवा. आता समरमध्ये आपण काय करतो, अरे थंड आईस्क्रीम खातो. सो इट आईस्क्रीम्स. काही पण चालेल, बालिश पण चालेल, अतिशय म्हणजे कारण ती तुमची क्रिएटिव्हिटी आहे. सो इट आईस्क्रीम्स लिहू शकता. आपण खूप जास्त गरम होतं त्याच्यामुळे बीचेसवरती वगैरे जातो, सो गो टू बीचेस लिहू शकता. मॉन्सून 2-2 बाद झाले, 2 ते 3 बाद झाले. ठीक आहे. मॉन्सूनमध्ये जसं आपण समरमध्ये हे खातो, काय खातो, आईस्क्रीम, तसं आपण मॉन्सूनमध्ये टी पितो किंवा स्नॅक्स, हॉट गोष्टी खातो, स्नॅक्स वगैरे खातो. नेक्स्ट आहे मॉन्सूनमध्ये आपण अशा थंड नाही मॉन्सूनमध्ये नाही, मॉन्सूनमध्ये आपण अशा वॉटरफॉलच्या ठिकाणी वगैरे फिरायला जातो. पावसात डान्स करतो. सो हे तुम्ही लिहू शकता, डान्स इन द रेन, विजिट वॉटरफॉल्स अँड वॉटएव्हर. नेक्स्ट आहे विंटरमध्ये आपण अगेन थंडीचं मोसम आहे, सो आपण ते शेकोटी वगैरे पेटवतो, मेक अ बॉन फायर. नेक्स्ट आहे आपण अगेन हॉट गोष्टी खातो, चहा पिणं असेल, हॉट ड्रिंक्स वगैरे काही असेल ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपण विंटरमध्ये हीटर्सचा वगैरे यूज करतो. ठीक आहे. सो या काही गोष्टी तुम्ही लिहू शकता सीझन्स इन इंडिया, आणि त्याच्या खाली समर, मॉन्सून, विंटर जे तुम्ही त्या सीझनमध्ये करता ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आता याच्यामध्ये मार्किंग स्कीम कशी आहे, 3 मार्कांचं आहे. तुमचे कॉन्सेप्ट्स याच्यामध्ये पण स्पेलिंग मिस्टेक्स नाही पाहिजेत. स्पेलिंग मिस्टेक्सने मार्क्स जाऊ शकतात. सो तुमचे स्पेलिंग्स कसे आहेत, तुम्ही कशी आयडिया डेव्हलप केलेली आहे, आणि तुम्ही जे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत तर ते एक्झाम क्वेश्चनला धरून आहे की नाही. तुम्ही आता इथे सीझन्स इन इंडिया विचारलं आहे, तुम्ही मध्येच समर, मॉन्सून, विंटर लिहिलं आणि चुकून समरमध्ये तुम्ही बॉनफायर पेटवता वगैरे लिहिलं तर ते चुकलं. ठीक आहे. सो असं इतकी क्रिएटिव्हिटी नाही पाहिजे. ठीक आहे. सो प्रॉपरली लिहा, क्वेश्चनला अनुसरून असलं पाहिजे, प्रॉपर आयडियाज असल्या पाहिजेत, आणि तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. अजून एक मार्क मिळतो ते म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन कसं केलं आहे. असं नको की पूर्ण पान रिकामं आहे आणि कुठल्यातरी कोपऱ्यात तुम्ही ड्रॉ केले, असं नको. मग प्रेझेंटेशनचा 1 मार्क तिथेच गेला. शक्यतो हा क्वेश्चन नवीन पानावरती सोडवायला घ्या. पूर्णच्या पूर्ण पानाचा वापर करा. आडवं पान घेऊ शकता, उभं, तिरपं कसं पण घ्या, पण पूर्ण पानाचा उपयोग करा. तुम्ही कसंही ड्रॉ करू शकता त्याच्यावरती. ते प्रॉपरली प्रेझेंटेबल असलं पाहिजे, आणि शक्यतो कुठेतरी खाली वगैरे हा प्रश्न नका सुरू करू. पूर्ण नवीन पान घ्या, टकाटक एकदम चकाचक पान घ्या, त्याच्यावरती सॉल्व करा. ठीक आहे. 3 मार्क आरामात मिळतात. आयडियाज तुम्ही जर प्रॉपरली प्रेझेंट केले तर 3 मार्क आरामात मिळतात. फक्त प्रेझेंटेशन जरा सेन्सिबल असू द्या, कुठेतरी कोपऱ्यात वगैरे ड्रॉ नका करू. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नेमकं कसा हा क्वेश्चन आपण सॉल्व करतो हे कळलं असेल. सो भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज जरा पुण्यकाम करूया आपण, हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.